Okay, done. Fine. Totally fine now. I hope I'm audible with both Google Meet and Zoom Meet. Yes. Yeah. Yeah, guys. Today we are going to cover basically data types. We already covered variables okay in previous session. Now this session we are focusing on data type summary, comparison, string, date, number, number package and date package आणि math pack. ठीक आहे मॅथ मॉड्यूल एवढं कव्हर करणार आहे आजच्या सेशन मध्ये. लेट मी ओपन फाईल फर्स्ट. Okay, my screen is visible, right? Let me confirm one more time. My satellite has gone, so there will be internet issue. Yes, guys, I'm audible. Yes, okay. Then let's start today's session. Yesterday, I hope previous session we already covered data types also. Okay, I hope we covered the primitive and non-primitive data types. Yes. Okay, now today we are just saw non-primitive data types. I hope primitive already done. Non-primitive are object, array, array and function. These are non-primitive data types. Okay, non-primitive data types आहेत. त्याचं डेफिनेशन मी नाही सांगत. वी सॉ व्हाईल व्हेन द पॉइंट्स कम्स त्या टाइमला आपण वन बाय वन डेफिनेशन प्लस सिंटॅक्स सगळं बघू. फक्त आता नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपचे टाइप्स बघू कन्फर्म काय काय. ठीक आहे, फर्स्ट अरेचं बघू. अरे कसं डिक्लेअर करतात. सिम्पली एखाद्या व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबलचं नाव देणे. अरे इक्वल्स टू square bracket for array 42 collection of data, not similar, nothing like that, only collection of data. त्याच्यामध्ये सगळे टाईपचे डेटा येऊ शकतात. ह्याच्यात आता काय बघायचे आपल्याला डेटा टाईप बघायचे. अरेचं डेटा टाईप काय आहे. ठीक आहे, लेट चेक. कसं कसं चेक करतो. कन्सोल डॉट लॉग array dot or type of. Okay, type of is the inbuilt function. This is used to check the data type for data. Okay, how to run. Come to that file. Okay, let me do one thing. Directly I drag and drop with that file. Okay, थोडं इझी जाईल. 01 बेसिक पासून ह्याच्यामधनं करता येईल. परत तो 3 फाईलला पाथ मध्ये येऊन रन करायचं असं सिच्युएशन होतं. आता मी काय केलो 01 बेसिकलाच इथं पाथ पर्यंत आणलाय. आता सेकंड फाईल रन करायचंय. कसं रन करू शकतो. नोड 02 डेटा टाइप्स .js. हे बघा रन झालं. ते फाईल मध्ये कंटेंट काय आहे. कंटेंट बघा हे अरेचं डेटा टाइप काय आलं मग ऑब्जेक्ट. एक गोष्ट क्लिअर झाला. अरेचा डेटा टाइप काय आहे ऑब्जेक्ट. अरेचा डेटा टाइप इथं लिहितो मी ऑब्जेक्ट. एक क्लिअर झाला. आता सेकंड बघू. अरे ऑब्जेक्टचं बघू. ऑब्जेक्ट कसं डिक्लेअर करतात. ऑब्जेक्ट इज कलेक्शन ऑफ पेअरिंग कंटेंट. ओके, पेअर मध्ये कंटेंट कलेक्शन करताय. हे काय असतो ऑब्जेक्ट कसं करतात. ऑब्जेक्टसाठी एक व्हेरिएबल घेऊ ओबीजी ऑब्जेक्ट. ओके, हे कर्ली ब्रॅकेट्स मध्ये असतो. बेसिकली कंपल्सरी कर्ली ब्रॅकेट्स मध्येच असतो. कसं लिहित असतात. नेम. ठीक आहे. Now this is batch, right? Web batch. I said report web batch or that. Okay, timing 6:45. स्ट्रिंग मध्ये घ्यायचं असेल तर 6:45 घेऊ शकतो. आता ह्याला प्रिंट प्रिंट करायचं असेल तर कसं प्रिंट करणार. सिम्पल कन्सोल डॉट लॉग ओबीजी प्रिंट करायचं असेल तर. ओके,
परत रन करा. सिम्पल कसं रन करायचं? नोड नोड काय आहे? बेसिकली नोड पॅकेज जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी यूज करतात. अँड दिस इज द फाईल नेम. सिम्पल डॉट जेएस द्यायचं. रन करा. हे बघा ऑब्जेक्ट प्रिंट झालं. पण याच्यात आता मला डेटा टाईप बघायचं. याचा डेटा टाईप कोणता आहे? अरेचा ऑब्जेक्ट होता. याचा डेटा टाईप काय आहे? आता चेक करू याचा डेटा टाईप काय आहे. हे बघा ह्याचं पण ऑब्जेक्टच आहे. दोन गोष्टीचं कळतंय. एक अरेचं डेटा टाईप ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टचं डेटा टाईप ऑब्जेक्ट आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. आता लास्ट राहतोय फंक्शन. फंक्शन कसं डिक्लेअर करतात? बेसिकली फंक्शन याच्यामध्ये सिम्पल आहे फंक्शन डिक्लेअर करायचं. युझिंग फंक्शन कीवर्ड वी कॅन डिक्लेअर फंक्शन. दॅट्स इट. तर फंक्शनचं एखाद्या हॅलो फंक्शन लिहितो मी. ठीक आहे. हा फंक्शन लिहिलो. फंक्शन असंच लिहितात. ऍडिशन सबट्रॅक्शन काय असतील ते इथं लिहायचं. फंक्शन कीवर्ड यूज करून फंक्शन रिटर्न करायचं. ह्याच्यामध्ये मला हॅलो वर्ड प्रिंट व्हायला पाहिजे. कन्सोल डॉट काय करतो? हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. आता ह्याला कॉल करायचं. फंक्शन कसं कॉल करतो? त्याच्या नावाने इथं कॉल करतो. बेसिकली लक्षात राहू दे. फंक्शन असं कॉल करतो. आता एकदा रन करून बघूया. हे बघा हॅलो वर्ड प्रिंट झाला. जेव्हा फंक्शन कॉल करतो आतला कंटेंटला रन करून देतोय. आता मला ह्याचं टाईप बघायचे. ह्याचं टाईप कोणतं आहे? कसं बघायचं? सिम्पल कन्सोल डॉट लॉग टाईप ऑफ. ठीक आहे. आणि त्याचं नाव लिहायचं इथं सिम्पल. हॅलो वर्ल्ड. नाव चेक. किंवा फंक्शनचं टाईप काय आहे? फंक्शनच आहे. तिन्हीचे टाइप्स कळतोय इथं. नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आता फंक्शनचं डेटा टाइप जो आहे ना तो फंक्शन आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. अरेचं ऑब्जेक्टचं फंक्शनचं डेटा टाइप अरे आणि ऑब्जेक्टचं डेटा टाइप ऑब्जेक्ट आहे. फंक्शनचं डेटा टाइप फंक्शन आहे. इथं डेटा टाइप्स क्लोज होत आहे. प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्हचं आय होप फर्स्ट डे वी सॉ. ओके. नाव नॉन प्रिमिटिव्ह ऑल्सो कवर्ड. Let me give in chat. Okay, take this reference, try with yourself in your own laptop, then you will clearly understand. Okay, understand? कळालं का? Yes. Oh. Sir, explain non-primitive data again. Okay, that is totally fine. Okay, let me explain you one more time. Okay. First of all, we understand what is non-primitive data type. Primitive data type कशाला म्हणायचं? जो ऑलरेडी इनबिल्ड डेटा टाइप्स आहेत जावास्क्रिप्ट मध्ये इनबिल्ड ते ऑलरेडी डिफाइन्ड आहेत जावास्क्रिप्ट पॅकेज मध्ये. त्याला प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणतात. आता नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे जे तुम्ही युजरने क्रिएट केलेलं डेटा टाइप्स त्याला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणतात. डेफिनेशन कळालं. युजर कॅन क्रिएट इट्स ओन डेटा टाइप दोज आर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. त्यामध्ये तीन डेटा टाइप्स येतात. अरे, ऑब्जेक्ट, फंक्शन. जावास्क्रिप्ट मध्ये तीन नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. अरेच्या डेटा टाइपचं टाइप कोणतं आहे? ऑब्जेक्ट आहे. त्याचा डेटा टाइप जेव्हा ऍक्च्युअल मध्ये बघायला जातो ना रिटर्न मध्ये ऑब्जेक्ट देतो. आणि सेम ऑब्जेक्टचं बॅकएंडला ऑब्जेक्ट म्हणून वर्क होतोय. फंक्शनचं फंक्शन म्हणून डेटा टाइप वर्क होतोय. ठीक आहे. तेच कन्फर्मेशन आम्ही इथं केलंय. कसं ते आम्ही हे जे रिटर्न लिहिलेलं आहे करेक्ट आहे का नाही हे व्हॅलिडेशन इथं केलेलं आहे. सिम्पल. दॅट्स इट. पण हे डिफाईन वगैरे कसं करायचं? लेट मी सी हॉल वाईल लर्निंग ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट लर्न करताना ऑब्जेक्टचं बघू. फंक्शन लर्न करताना फंक्शनचं बघू. अरेचं अरे मध्ये बघू. पण आता एवढं लक्षात ठेवायचं की हा तीन गोष्टी लक्षात ठेवायचं. आय होप नाव अंडरस्टूड. ओके. व्हॉट अबाउट अदर्स? Harsh, Bhakti. Okay, this is totally fine. Now let's move ahead with next one that is comparison. Okay, let me create another folder, another file, not a folder. I will take use names to this file. Comparison. Comparison basically done with in two dates, need two inputs. ओके. एका दोन नंबर मधलं कम्पॅरिझन करू शकते. ठीक आहे. एक दोन स्ट्रिंग मधलं कम्पॅरिझन होऊ शकतो. एक दोन अरे मधलं कम्पॅरिझन असतंय. ठीक आहे. आता एक गोष्ट सांगतोय. जावास्क्रिप्ट मध्ये तर नॉर्मल तुम्ही जावामध्ये, पायथन मध्ये, सी, पीपी मध्ये, सी लँग्वेज मध्ये जे लर्न केलं ना
डबल इक्वल्स टू तर माहिती असेल तुम्हाला कम्पॅरिझन. काय काय कम्पॅरिझन असतो? लेस देन, ग्रेटर देन. कम्पॅरिझन साठी यूज करतो. ग्रेटर देन इक्वल्स टू, लेस देन इक्वल्स टू, इक्वल्स टू. आणि जावा स्क्रिप्ट मध्ये वन मोर, इक्मा स्क्रिप्ट मध्ये अजून एक इंट्रोडक्शन केलंय, तो म्हणजे 3 वेळा इक्वल 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 इक्वल्स टू, ट्रिबल टाइम इक्वल्स टू. आता मी मेन फोकस करू एवढं तर तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही सांगणार पण, लेट मी गो विथ वन बाय वन. ठीक आहे, कम्पॅरिझन मध्ये वन बाय वन बघू. आता एखादे नंबर मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग 5 इज ग्रेटर दॅन 9. येस, 5 इज ग्रेटर दॅन 9. क्वेश्चन विचारतोय, 5 इज ग्रेटर दॅन 9 आहे का? येस, नो. 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 लेट मी चेक. मीन्स आता आउटपुट काय एक्सपेक्टेशन आहे, फॉल्स यायला पाहिजे. ठीक आहे, हे बुलियन मध्ये आन्सर येतो. आता चेक करू आन्सर येतोय का आउटपुट मध्ये, ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, कसं रन करायचं? सिम्पली नोड 03 फाईल नेम कम्पॅरिझन डॉट जीएस. ही बघा फॉल्स आला. फर्स्ट कळाला ग्रेटर देनचं कसं असतो. आता सेम लेस देन, जर मी आता सेम घेतो, जर इथं लेस देन केलो, आता काय येतो? ट्रू यायला पाहिजे. आता ट्रू आलं, बिकॉज 5 इज लेस देन 9. दॅट इज फाईन. नाउ लेट टेक मी ग्रेटर देन इक्वल्स टू. आता तुम्ही याचा आन्सर तुम्ही सांगा. 5 इज ग्रेटर देन इक्वल्स टू 5. ट्रू और फॉल्स? आउटपुट काय येईल? आउटपुट ट्रू. लेट मी चेक. Janisha saying false. Siddhi says yes. Let me take other opinion also true. Okay, Harsha saying true. Let me check. The answer is true. Basically, how answer is true? 5 is equals to 5. There will be alternate condition given. Okay, that is why this sentence is true. Let me put it be. Next. Okay, let me take this one. Okay, आता ही कळालं असेल तर ही पण माहित असेल सगळ्यांना. आता ही ही कंटेंट घेऊया. ठीक आहे, 3 वेळा इक्वल्स टू. आता मी एक क्वेश्चन विचारतो, चारचे आउटपुट तुम्ही सांगा. 5 इक्वल्स टू 5. फर्स्ट 5 इक्वल्स टू 5. 5 इक्वल्स टू 5. चला आता मला सांगा, फर्स्ट ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू. ओके, लेट मी राईट ट्रू. व्हॉट अबाउट सेकंड? Second. Now second. Okay, now second is saying CD saying false. Others second false. Okay, let me take false. What about third? True. And what about fifth? Sorry, fourth. False. Means true false true false. ठीक आहे. आता कोड मध्ये चेक करायचं, रिअल कोड मध्ये ट्रू फॉल्स मी सांगितलेलं ऍक्युरेट आहे का नाही एकदा चेक करूया. काय करतो? कन्सोल डॉट लॉग 5 इक्वल्स टू 5. फर्स्ट सेंटेन्स लिहिलो.
console.log 5u equals to 5. Console.log 5 equals to 5. 3 वेळा इक्वल टू घेतले तर ठीक आहे. console.log नाव दिस टाइम 5u 3 वेळा इक्वल्स टू देन 5. आता तुम्ही काय सांगितले होते? ट्रू फॉल्स. नाव लेट मी चेक आउटपुट फर्स्ट. लेट मी क्लिअर टर्मिनल. नाव देन रन. Okay, let me commit these cells. Otherwise, we will get confused. फक्त फोरच आउटपुट घ्या. काय आलं इथं बघा. ट्रू 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 फॉल्स. म्हणजे तुम्ही हे सांगितले ना, ही ट्रू म्हणताय त्याने. आय विल एक्सप्लेन यू हाऊ इट्स ट्रू. अँड दिस इज लास्ट वन इज फॉल्स. हे एक्युरेटली फॉल्स. कशावरनं फॉल्स आले ते व्हॅलिडेट करूया. ओके, 5 = 5 नंबर आहे, ही पण नंबर आहे, ही पण नंबर आहे, म्हणून 5 ट्रू होतं. इथं बेसिकली हा स्ट्रिंग आहे. लँग्वेजमध्ये, कोणत्याही लँग्वेजमध्ये किंवा जावा मध्ये सिंगल कोट डबल कोट मध्ये नंबर असेल तर तो जेव्हा तुम्ही कंपॅरिझन मध्ये डबल इक्वल्स यूज करतात, कंपॅरिझन मध्ये तो नंबर मध्ये कन्वर्ट होऊन कम्पेअर करतो. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. whenever okay, in a string you given or you taken a number that when you compare with the same number, in that situation that will converted within number and then check. कन्वर्ट नंबर मध्ये करून चेक करतोय, म्हणून हे ट्रू आहे. ठीक आहे, सिंगल कोट मध्ये असेल तरी पण हे कन्वर्ट होतंय नंबर मध्ये. दिस इज व्हॉट हॅपन इन बॅकग्राऊंड, सो दॅट इज वाय दिस विल बी ट्रू. फर्स्ट वन. आणि दिस वन, मग तुम्ही म्हणत असाल सर असं असेल तर इथं पण ट्रू व्हायला पाहिजे होतं, ही पण नंबर मध्ये कन्वर्ट होऊन. मग आत्ता सांगतो, हे दोन्ही मधला डिफरन्स काय माहिती का? डबल इक्वल्स टू आणि 3 = 2 मध्ये डिफरन्स ही आहे. डबल इक्वल्स टू फक्त काय चेक करतो? व्हॅल्यू चेक करून सांगतोय इक्वल, म्हणजे दोन्ही इक्वल आहेत का नाही. चेक्स व्हॅल्यू अँड कम्पेअर. हा 3 = 2 जो आहे ना, हे काय करतो? चेक व्हॅल्यू विथ डेटा टाईप अँड कम्पेअर. 3 = 2 जेव्हा पण घेतोय ना, तो फक्त व्हॅल्यू नाही चेक करत, त्याचा डेटा टाईप पण चेक करतो. जर डेटा टाईप आणि व्हॅल्यू दोन्ही इक्वल असेल तरच मग आउटपुटला ट्रूज येतो, अदरवाइज दॅट इज फॉल्स. कळालं? सिंगल इक्वल्स टू इक्वल्स टूचं आणि इक्वल 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 3 टाइम्स इक्वल्स टूचं डिफरन्स काय? 3 टाइम जेव्हा यूज करतो तो डेटा टाईप प्लस व्हॅल्यू चेक करतो. सेकंड टाइम 2 टाइम जेव्हा यूज करतो तेव्हा फक्त व्हॅल्यू चेक करून सांगतो आउटपुट. मला हीच तुम्हाला कळून द्यायचं होतं, म्हणून हा एक्झाम्पल घेतलो. कळालं असेल? येस. दिस इज व्हेरी सिम्पल, नॉट दॅट मच हार्ड. पल्लवी, अंडरस्टँड? व्हॉट अबाउट अदर्स? ओके. Yes, fine. Let me ask you one simple question based on this. एक simple question विचारतो. तोपर्यंत तुम्ही एवढं लिहून घ्या. मी एक क्वेश्चन क्रिएट करतो आणि तुम्ही आन्सर सांगा म्हणते. ठीक आहे?
Sir, it's compulsory to use semicolon after. No, no compulsory. You can remove that. Then also ह्याच्यामध्ये तसं काही कंपल्सरी नाहीये. सेमिकॉलन नाही द्या द्या, ते स्पेस पाहिजे न पाहिजे सगळं चालतंय. पायथन सारखं असं काही नाही की सिंगल डॉट जरी मिस केला तर तो एरर शो करतो. नो नीडेड. आय होप आय यू अंडरस्टँड. ह्याच्यामध्ये कुठंच मी सेमिकॉलन नाही घेतलं, इथं पण नाही घेते आता. ओके, आय वॉन्ट दीज थ्री आन्सर फ्रॉम युअर साइड. आता तिन्हीचे आन्सर काय आहे ते मला सांगा. टेक फॉर मिनिट. ओके, डोंट डू द रन करून नका सांगा डायरेक्टली. जर इफ यू पॉसिबल टू कॅल्क्युलेट इन युअर माइंड ओन विदाउट पेन अँड पेपर, डायरेक्टली असं कॅल्क्युलेशन करून सांगा. फर्स्ट आन्सर काय आहे तो? फर्स्ट 63. ओके, देन व्हॉट अबाउट नेक्स्ट? ओके फाईन. फर्स्ट 63 ऑल आर गिवन द 63 आन्सर. सो मी 63 चूज करून घेतलं तिथं. 31. व्हॉट अबाउट दिस? ट्रू फॉल्स? सेकंड 31. येस, द्या. 31 घेतला. लास्ट काय येतो? ट्रू. हाऊ मेनी ऑफ यू अग्री फॉर दिस 63, 31? हे सोडून कोणाचा दुसरा आन्सर आलाय का? जर आला असेल तर तिन्हीचा आन्सर एक साथ द्या कमेंट मध्ये. जर नाही आला असेल तर मला रन करून बघू द्या. रन करतो. हे बघा, 63 आन्सर ते फर्स्ट आहे. कोणी सांगितलंय? सगळं आन्सर फक्त लास्ट ट्रू एकच करेक्ट आहे. बाकीचे दोन्हीचे दोन्ही रॉंग आहे. काय आन्सर सांगतात तुम्ही? हे 63 काय तर काही थोडं तर लिंक लागतंय का? 28 आन्सर आहे. हे तुम्ही कोणी 63 सांगितले आणि त्यानंतर ना ही 9 आहे आणि तुम्ही 31 सांगितले. किती डिफरन्स? गाईज, व्हॉट आर यू डुईंग यार? थोडं तर लिंक पाहिजे ना आन्सरच्या आसपास. आसपास पण नाही. ओके, बघची सेकंड 9. सी इज गिवन करेक्ट आन्सर नाव, बट लेट दिले. दॅट इज फाईन. लेट दिलेत पण आन्सर करेक्ट दिले. दॅट इज गुड. लेट मी एक्सप्लेन यू हाऊ 28 कम. 28 कसं आले? कधी पण व्हेन यू आर डुईंग मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जर करत असेल, जर एखाद्या सेंटेन्स मध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोन्ही असतात, तेव्हा लेफ्ट टू राईट जायचं असतंय. तेव्हा डिव्हिजन फर्स्टला प्रायोरिटीला येत नाही. प्रायोरिटी कसा असतो? लेफ्ट पासून राईटला जात असते. करायचं फर्स्ट मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. जर दोन्ही असेल मग लेफ्ट टू राईट जायचं. मग लेफ्ट टू राईट जावा. 4 9 36 डिवायडेड बाय 2 किती होतो? 36 डिवायडेड बाय 2 18. 18 प्लस 10 28. फर्स्ट आन्सर. सेकंड मध्ये कसं मल्टिप्लिकेशन फर्स्ट करतात? 0 × 22 0. देन 60 - 51 9. नाव पल्लवी, तुम्ही खूप लेट आन्सर दिलात. ठीक आहे, पण तुम्हाला ऍटलिस्ट कळालंय, सगळ्यांना कळाला. समजून घ्या, नाही कळालं असेल तर कसं 28 वगैरे आलंय. आणि ह्याचा आन्सर 9 येतो. 9 सिम्पल आहे, कारण इथे 0 होऊन जातो. सिम्पल मायनस करता नाही आलं तुम्हाला. ठीक आहे, बघा एकदा, अजून एकदा फर्स्ट सगळे हे करून बघा नोटबुक, 10वीचे, 7th 8th चे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये ट्रू कसं होते? 28 × 9, सॉरी 28 × 2 56. 56 इज ग्रेटर दॅन 9. येस, दिस इज ट्रू. हा करेक्ट सांगितलं सगळे. आता मी काम करतो, तुम्ही ह्याच्यावर थोडं स्टडी करण्यासाठी मी 3 4 एक्झाम्पल ग्रुपला शेअर करून देतो आफ्टर दिस सेशन.
मी सगळे सॉल्व्ह करून यायचे उद्या येताना. प्लस मायनसच आहेत सगळे सगळे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. एक रूल लक्षात ठेवा. ठीक आहे. रूल रूल काय आहे? इफ इन ऑपरेशन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन प्रेझेंट, देन लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट करत जायचं. ठीक आहे. लेफ्ट टू राईट ऑपरेशन डो. सिंपल आहे. इफ ऑपरेशन, इफ इन ऑपरेशन, ठीक आहे, डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन प्रेझेंट देन लेफ्ट टू राईट जायचं असतं. आणि प्रायोरिटी कसं आहे माहिती का? प्रायोरिटी लिहून घ्या. प्रायोरिटी फर्स्ट मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि इथं प्लस और मायनस काही पण करा. प्लस मायनस दोन्हीपैकी काय चालतं. जर एकच असेल डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन मग फर्स्ट तोच करायचा. दोन्ही असेल तर लेफ्ट टू राईट जायचं. आय होप यू गाईज अंडरस्टँड नाव परफेक्टली. आता 4 चे 4 तास विदाउट बग विदाउट एरर मी सॉल्व्ह करणार हे होप्स मी ठेवतो. उद्याच्याला एक्सपेक्टेशन करतो ती. कम्पॅरिझन झालं. कम्पॅरिझन इथं क्लोज झालं. आता नेक्स्ट टॉपिक बघू. स्ट्रिंग. स्ट्रिंग बघूया. एनीवन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रिंग? येस, लेट मी शेअर यू अटेंडन्स लिंक. ओके, अटेंडन्स लिंक घ्या. शेअर विथ यू ऑल्सो गाईज. अटेंडन्स लिंक शेअर केलंय ग्रुपला. अटेंडन्स मार्क करा. Yes, shared with group. String is character. Okay, are you sure? String is character. One word is missing in your definition. String is character. String is sequence of character. Sequence of character is fine. Yes, sequence of character is correct. मी सांगतोय. ठीक आहे, थोडं इझी करून. स्ट्रिंगचं डेफिनेशन. कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. सिक्वेशन म्हणा, कलेक्शन म्हणा. वन बाय वन एखाद्या कलेक्शन होऊन एखादा वर्ड क्रिएट होतो. वर्डचं कलेक्शन होऊन सेंटेन्स क्रिएट होतो. सेंटेन्स क्रिएटेड होऊन एक पॅराग्राफ क्रिएट होतो. पॅराग्राफ क्रिएट होऊन एखादा टॉपिक बनतोय. लेअर कळतंय? ठीक आहे. नेहा ऑब्जेक्ट ऑफ रिप्रेझेंट द कॅरेक्टर. येस, एक्झॅक्टली. आता स्ट्रिंग मध्ये काय काय लर्न करायला सांगतो. स्ट्रिंग मध्ये लोअर केस टू अप्पर केस, ट्रिम, स्लाइस, स्प्रीड. ओके. आणि अजून मेथड्स. इनबिल्ड मेथड भरपूर काही आहे त्यामध्ये. त्याचं लेंथ बघू शकतो. Yeah, store a series of character. This is also correct. Best one. Okay, this one is also best one. Let me write. Stores a series of character. Fine. आता स्ट्रिंग, एखादा स्ट्रिंग डिफाइन करू. कसं डिफाइन करतो एखादा स्ट्रिंग? ये याच्यामध्ये स्ट्रिंग घ्या. बॅच ऑफ वेब डेव्हलपमेंट. आता म्हणजे ह्याला लेंथ चेक करायचं. एखाद्या स्ट्रिंगचं लेंथ चेक करायचं. त्याचं स्ट्रिंग मध्ये काय लर्न करणार? इनबिल्ड मेथड किती आहेत ना ते सगळं लर्न करणार. स्ट्रिंग मध्ये हेच लर्न करण्यासारखं आहे. अदरवाईज एवढंच आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय असतो? कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, स्टोरेज ऑफ स्टोर सिरीज ऑफ कॅरेक्टर, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. एवढं सांगितलं स्ट्रिंग कंटेंट समजून होतंय. पण आपल्या याच्यामध्ये लर्निंग साठी काय आहे? इनबिल्ड मेथड कोणतं कोणतं आहे ते बघूया. फर्स्ट, एखाद्या सिच्युएशन मध्ये आता ही जेवढं लिहिलेत, आता हे किती कॅरेक्टर आहे, किती लेंथ आहे चेक करण्यासाठी कोणतं
इनबिल्ड मेथड यूज करतो, लेंथ यूज करतो. कसं चेक करायचं बघा, कन्सोल डॉट लॉग ए डॉट लेंथ. आता एखाद्याला आता आउटपुट चेक करूया. लेंथ एक इनबिल्ड मेथड आहे. आता ह्याचं लेंथ मिळून जाईल. किती कॅरेक्टर आहे तुम्ही काउंट करून बघा, एक्युरेट मिळते का नाही चेक करूया. ठीक आहे, 4 रन करायचं आहे. नोड 04 स्ट्रिंग डॉट जीएस किंवा 24 कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही जर रीड करत असेल ना, की मोजत असेल तर स्पेस पण कॅरी करून काउंट करा. ओके, स्पेस पण ते काउंट करते जेव्हा लेंथ काउंट करतो ना, स्पेस पण काउंट करत टोटल सांगतोय तो 24. मी चेक करून बघा 24 त्यामध्ये असतील. लेंथ पाहिजे असेल तर सिम्पल लेंथ ए डॉट लेंथ केलं तर त्या कॅरेक्टरचा लेंथ मिळतो. आता मी काय करतो, अजून एक स्ट्रिंग डिफाईन करतो. आता ह्याचं मला लेंथ बघायची, कसं बघणार तुम्ही, अजून एकदा कन्सोल डॉट लॉग करा. ठीक आहे, त्यामध्ये str डॉट लेंथ ह्याचं आउटपुट मिळून जाईल. आता हॅलो वर्डचं पण ही बघा, फर्स्ट 24 सेकंड 11 त्याचं लेंथ मिळून गेल कॅरेक्टरचं. ती झालं फर्स्ट इन बिल्ड मेथड, दॅट इज लेंथ. असंच लिहू, जेवढं आपण डिस्कशन करतो ना असंच इथं लिहून ठेवा. फर्स्ट झाला. आता सेकंड मेथड बघूया. आता बॅच ऑफ वेब डेव्हलपमेंट जे लिहिले, मला सगळे कॅपिटल मध्ये पाहिजे. जेवढं पण आहेत ना सगळं कॅपिटल मध्ये पाहिजे. कॅपिटल मध्ये लिहिण्यासाठी इनबिल्ड मेथड कोणता आहे, टू कॅपिटलाइज. ठीक आहे, टू कॅपिटल एक इनबिल्ड मेथड आहे, ते यूज करूया. कन्सोल डॉट लॉग हे व्हेरिएबलचं नाव सिलेक्ट करतो. ठीक आहे, आता फर्स्ट ए सिलेक्ट करू, वेब डेव्हलपमेंट कॅपिटल ए डॉट टू. बेसिकली टू अप्पर केस. ऍक्च्युली इथे दाखवलं पाहिजे होतं, कसं काय नाही आला, आय डोंट नो. लेट मी चेक. हे बघा, बॅच ऑफ डेव्हलपमेंट आलं, कॅपिटल मध्ये आलेत बघा सगळे सगळे. कॅपिटल साठी टू अप्पर केस यूज करतात. आता लोअर केस साठी काय यूज करत असेल, सेम टू लोअर केस. हे इनबिल्ड मेथडच आपल्याला अवेअर करून घ्यायचं की स्ट्रिंग मध्ये कोणतं कोणतं इनबिल्ड फंक्शन आहेत. आता सेम लोअर केस साठी कसं करणार तुम्ही, सगळे जर लोअर केस पाहिजे, एसटीआरचं लोअर केस करू. एसटीआर म्हणजे हा हॅलो वर्डचं करत असेल तर त्याचं व्हेरिएबल सिलेक्ट करून त्या व्हेरिएबल सिलेक्टला काय करायचं असते, डॉट न मेथड कॉल करतो. हे डॉट कशासाठी असतो, मेथड कॉल करण्यासाठी डॉट असतो. ठीक आहे, डॉट टू लोअर केस किंवा लोअर केस आता आलं. सिम्पली आता चेक करू आउटपुटला काय येतो. एखाद्याला आता क्लीन करतो, हे बघा हॅलो वर्ड पूर्णचे पूर्ण लोअर मध्ये आलं, वेब डेव्हलपमेंट पूर्णचे पूर्ण कॅपिटल मध्ये आलं. तीन प्रॉपर्टी कळाला, टू अप्पर केस टू लोअर केस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ट्रिम. ट्रिम वाला बघू. ट्रिम काय असतो, ट्रिम मेथड. Trim is basically what you know. If you have more spaces in your code or in paragraph, सेंटेन्स, तो स्पेस रिमूव्ह करून पूर्ण सेंटेन्स फक्त विदाउट एक सिंगल स्पेस ठेवत आहे. मोर देन वन स्पेस असतील ना, तो ऑटोमॅटिकली एक स्पेस रिमूव्ह करून देत आहे. म्हणजे आता ही जे आहे ना, एवढा असं स्पेस देतो, त्याला प्रिंट करतो. ही कसं दिसतंय बघा आउटपुटला. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग हे बघा, आता प्रिंट करतोय तो स्पेस तिथं दिसेल किंवा इनिशियलला दिसलं का स्पेस. इव्हन अप्पर केस करताना स्पेस दिसतोय. मग आपण डेटाबेस मध्ये डेटा सेव्ह करतो, जर जास्त स्पेस न डेटा सेव्ह करत असेल तर डेटाबेसचा साईज वाढतो. अनवॉन्टेडच आहे ना, ही स्पेसचं काही गरजच नाही. स्पेस म्हणून काय समजणार, इव्हन युजर मला असल्या स्पेसचा डेटा घ्यायचंच नाही. पण जेव्हा मी असं स्टोअर करून घेतो बॅकएंडला, तेव्हा एक मेथड यूज करा. कोणता मेथड, ट्रिमचं मेथड यूज करा. हा ट्रिम काय करून घेता माहिती का, ह्याच्यामधले जेवढा पण स्पेस आहे ना, ते स्पेस रिमूव्ह करून देत आहे. आता बघा, आता रन करून बघा. की बघा स्पेस रिमूव्ह केला.
स्पेस रिमूव्ह करून प्रिंट केला. मग इथं कसं काय स्पेस, म्हणजे इथं असं स्पेस राहिला, इथं कसं काय असं स्पेस राहिलं, पण इथं ए डॉट अप्पर केसला इथं ट्रीम नाही यूज केलंय, त्याच्या समोर परत तुम्ही ट्रीम यूज करा, तो काय जाते स्पेस रिमूव्ह होऊन जाते. आता ती पण बघा स्पेस रिमूव्ह होऊन मिळेल, ही बघा स्पेस रिमूव्ह झालं दोन्हीकडनं. ट्रीम मेथड जो आहे स्पेस हटवण्यासाठी यूज करतात. एखाद्या सेंटेन्स, एखाद्या पॅराग्राफ मध्ये, एखाद्या कंटेंट मध्ये जर अनवॉन्टेड स्पेसेस असेल ना, तो स्पेसेस रिमूव्ह करण्यासाठी ट्रिम यूज करतो. ट्रिम कळाला. नाउ लेट्स टॉक अबाउट स्प्लिट. स्प्लिट काय आहे? आता असं सिच्युएशन येतंय, असं एखाद्या सिच्युएशन येईल, मला ही ऑफ जे आहे ना, ऑफच्या इकडचं समोरचं एका सेपरेट करायचं आहे आणि ही वेब डेव्हलपमेंट सेपरेट करायचंय. त्या सिच्युएशन मध्ये मग कसं स्प्लिट करू शकतो? कळालं? म्हणजे ही ऑफ एक कंटेंट घ्या आणि हे सेपरेट करा आणि इकडचं पुढचं सेपरेट करा, असं सिच्युएशन आहे. त्या सिच्युएशन मध्ये त्या स्प्लिटच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला स्प्लिट एक मेथड आहे, ते स्प्लिट यूज करून तुम्ही काय करू शकता, ही दोन कंटेंटला सेपरेट करू शकता. कसं कसं सेपरेट करू शकता? सिम्पल. कोणता कंटेंटला सेपरेट करायचं आहे? आपल्याला ए मधलं जे कंटेंट आहे ना त्याला सेपरेट करायचं. मग ते ए सिलेक्ट करून घ्या फर्स्ट. लॉग ए डॉट स्प्लिट, आणि ह्याच्यामध्ये ती कंटेंट लिहा कशाने स्प्लिट करायचे. ऑफ, ऑफच्या नंतर स्प्लिट करायचंय. ठीक आहे. आणि ऑफचे पहिलीकडचे एक एखाद्या अरेमध्ये यायला पाहिजे आणि समोरचे एखाद्या अरेमध्ये यायला पाहिजे. स्प्लिट कधी पण रिटर्न अरेमध्ये करतो. आता आउटपुट चेक करा, की बघा मिळालं का दोन सेपरेट सेपरेट होऊन. बॅचला सेपरेट केलं, वेब डेव्हलपमेंटला सेपरेट केलं आणि अरे मध्ये दिलंय ते. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे अरे. एवढंच आहे. ठीक आहे. आणि इनबिल्ड मेथड्स, अजून एक इनबिल्ड मेथड इम्पॉर्टंट आहे, स्लाइस. स्लाइस काय काम करतो? बेसिकली स्लाइस यूज फॉर टू, आता बघा मला इथून इथपर्यंतच कंटेंट प्रिंट करायचं आहे. पूर्ण कंटेंट मध्ये एवढंच कंटेंट प्रिंट करायचं आहे. मग तुम्ही कसं प्रिंट करणार? एखादं लॉजिक लावून तुम्हाला प्रिंट करावं लागेल, एवढं एवढं काउंट कर, एवढं काउंट केलं की मग ते त्यामधलं तेवढंच प्रिंट करा, असं लॉजिक लिहावं लागेल. पण स्लाइस जो मेथड आहे ना, तो कशासाठी हेल्प करतो माहिती का? तो बेसिकली हेल्प करतो, काउंट स्टार्ट विथ झिरो, झिरो पासून मला 10 पर्यंतच कंटेंट पाहिजे असेल ना, मी डायरेक्टली स्लाइडच्या मेथड मध्ये देऊ शकतो ते काउंट. मग तो काउंट वरनं मला तेवढंच कंटेंट मिळतंय. बघा मला बॅच एवढंच पाहिजे पूर्ण सेंटेन्स मधनं. मग ते काय करतंय, स्लाइस मेथड काय करतो, आता बघ कन्सोल डॉट लॉग ए डॉट स्लाइस यूज करतो आणि याच्यामध्ये मला 1 पासून 10 पर्यंत पाहिजे कंटेंट स्टार्टिंगचे. मग मी काय करतो, 1 10, म्हणजे आता काय होतंय बघा, 1 मधून 10 मध्ये जेवढं पण कंटेंट मिळतंय, जेवढं पण कॅरेक्टर मिळतंय, तो प्रिंट होतंय बेसिकली स्लाइस मेथड मध्ये. आता काय करू, क्लिअर करतो आणि रन करतो. ती चेक करा, मॅच फर्स्ट वन नाही आला. का बरं नाही आला? समजून घ्या. हे झिरो पासून काउंट असते, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ही पर्यंत 10 होते. ठीक आहे. पण फक्त कुठून कुठपर्यंत प्रिंट झालं, एवढं प्रिंट झालं. 1 पासून 9 पर्यंतच प्रिंट झालं. 10चं पण प्रिंट नाही झालं, 1 पण प्रिंट नाही झालं, सॉरी झिरो. 1 पासून 9 पर्यंतच प्रिंट होतो. म्हणजे इथं मी झिरो पासून घेतलं असेल तर काय होतंय बघा, स्टार्टिंग पासून चालू होईल ते. हे बघा स्टार्टिंग पासून चालू झाला, बॅच ऑफ वेब. स्लाइस कळाला? हे सोडून पण अजून पण काही इनबिल्ड मेथड आहेत, ते तुम्ही चेक करा. काय करायचं नाही, एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आणि त्यामध्ये चेक करा, ए डॉट करायचं, इथे भेटतंय जे इनबिल्ड मेथड आहेत. स्लाइड, स्लाइस, टू अपर केस, टू लोअर केस, ट्रिम.
पण एवढं मी जेवढं सांगितलं ते इम्पॉर्टंट आहे, तेवढं मी कव्हर केलं इथं. कॉपी जीस, पेस्ट इन चॅट, टेक दिस रेफरन्स अँड डू स्टडी. त्याच्यामध्ये स्टडी करा. हे झालं, स्ट्रिंग कव्हर झालं. स्ट्रिंग इथंच क्लोज होतो. एवढंच आहे स्ट्रिंग मध्ये, कंटेंट काही नाही. स्ट्रिंगचं डेफिनेशन, स्ट्रिंगचे इनबिल्ड मेथड, दॅट्स इट, दिस इज अ स्ट्रिंग. नाव लर्न नेक्स्ट वन. नेक्स्ट कंटेंट बघू. चला, कोणाला काही डाऊट आहे का? कोणी कमिट दिलंय? लेट मी चेक दॅट कमिट. हा, येस नाही ना? व्हॉट इज क्वेश्चन? येस सायली, काय क्वेश्चन आहे? So string is blueprint of object. Yeah, obviously. No, blueprint of object, that is not correct. Yes, Saili, you raise hand. Kai problem? Any question? If no, code send kara sir reference साठी. Okay, sure. So let me do it here also. Share to you. अजून एकदा रिपीट करतो, एकदम सिंपल आहे, सगळ्यांना सांगतोय. फर्स्ट ते काय करा, एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करा. ऑलरेडी व्हेरिएबल माहिती आहे, कॉन्स्ट. एक ए स्ट्रिंग काही पण नावा देऊ शकता इथे. ABCD EF Z पर्यंत, किंवा एखादा वर्ड बनवा, एखादा सेंटेन्स बनवून देऊ शकता. विथआउट स्पेस न व्हेरिएबल पाहिजे. आणि त्यामध्ये स्ट्रिंग डिक्लेअर करा. आणि फक्त हा व्हेरिएबल सिलेक्ट करून हे सगळं मेथड अप्लाय करून चेक करा, समोरचे मेथड. तुम्ही फक्त व्हेरिएबल देऊन डॉट जर दिलेत ना, तर ऑटोमॅटिकली स्लो होतात, कारण आम्ही ऑलरेडी एक्सटेन्शन डाउनलोड केलंय. फर्स्ट डे लाच एक्सटेन्शन डाउनलोड करून ठेवलंय. तो एक्सटेन्शन हेल्प करतोय इथं. स्ट्रिंग कव्हर, स्ट्रिंग कळालं? येस. येस. व्हॉट अबाउट अदर्स? नेक्स्ट टॉपिक लिहून घ्या, हेडलाईन नंबर. नेक्स्ट टॉपिक आहे नंबर. नंबर एक पॅकेज आहे. स्ट्रिंग कसं पॅकेज आहे ना, नंबर पण एक पॅकेज आहे. इनबिल्ड मेथड्स आहे त्याच्यामध्ये. हे 05 नंबर डॉट जीएस. हे डिस्कशन करू वन एकदम डिटेल मध्ये. नंबर सिंपल आहे. नंबर मध्ये फ्लोटचं ठेवा, किंवा एखाद्या बिग नंबर ठेवा, मोबाईल नंबर ठेवा, नॉर्मल इंटिजर ठेवा. नंबरचा डेटा टाईप नंबरच असतो. ठीक आहे. आता मी सिंपल नंबर कसं समजून घ्यायचं सांगतो. हे कधी बेसिकली कधी यूज होतंय? मोस्ट ऑफ टाइम बँकिंग सेक्टर मध्ये यूज होतो. सेकंड, बिल्डिंग सिस्टीम मध्ये यूज होतो. थर्ड, ट्रेडिंग मध्ये यूज होतो, ट्रेडिंग वगैरे करताना. नंबरचे इनबिल्ड पॅकेजेस. नंबरचे इनबिल्ड पॅकेजेस कसं असते? आता समजा एखादा तुम्ही बँकिंगची गोष्टी करता, ठीक आहे. बँकिंगच्या गोष्टी कसं असतात? इव्हन पैशाच्या पैशामध्ये 0.0.0.0.0.001 एवढं पैसे पण इम्पॉर्टंट असते कॅल्क्युलेट करण्यासाठी. हे काही काही ठिकाणी आता तुमच्या ह्याच्यामध्ये जेव्हा पासबुक मध्ये प्रिंट होऊन येते ना, ते पॉईंट पुढे 3 का 2च अक्षर प्रिंट होऊन येते सॉफ्टवेअर मधून. ते कसं करतात? बेसिकली बॅकग्राऊंडला कॅल्क्युलेशन पॉईंट 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 वन पैसे ते पण इम्पॉर्टंट असते. पण ते कन्सिडर करत नाही काही ठिकाणी. काही ठिकाणी काय करतात, एंडिंगचे 3 पॉईंट दाखवा, 2 पॉईंट दाखवा बिलिंग मध्ये. इव्हन डीमार्ट मध्ये वगैरे बघा, फक्त लास्टचे 2 पॉईंट दाखवतात, पुढचे दाखवत नाहीत. मग ते कसं? एखाद्या नंबर मध्ये बिग नंबर असेल, असं काही नंबर असेल 878 पॉईंट असं नंबर आहे, पण मला आउटपुटला एवढं नाही दाखवायचे बिल्डिंग मध्ये. जे मी प्रिंट करून देणार आहे, मला बिल्डिंग मध्ये एवढंच दाखवायचंय. सिम्पल 78.67, सॉरी 79, 70 एवढंच दाखवायचंय. ते कसं दाखवू शकतो? जर कोडिंग मध्ये असं बिल येते समजा, आउटपुट मध्ये बिल, पण मला दाखवायचे एवढंच आहे. ह्याच्यासाठी नंबरचे पॅकेजेस यूज होतात. नंबरचे दोन पॅकेजेस इम्पॉर्टंट आहे. पहिला आहे टू फिक्स्ड अँड टू प्रिसिजन.
दोन्ही मेथड बघूया वन बाय वन. आता काय करतो, कॉन्स्टंट एखाद्या व्हेरिएबल मध्ये सी नावाने व्हेरिएबल घेतो, किंवा बिल अमाऊंट. बिल अमाऊंट, आता ही अमाऊंट झालंय 7856, असा अमाऊंट होऊन आलाय. मला पण आउटपुटला काय शो करायचं, मला आउटपुटला एवढं नको, जेव्हा बिल मध्ये प्रिंट होत आहे ना, मला एवढंच प्रिंट करून दाखवायचं आहे. मग मी दोन्ही मेथडनं चार कसं प्रिंट करता येते ते सांगतोय. फर्स्ट यूज करू टू फिक्स्ड. टू फिक्स्ड जे मेथड आहे तो डॉटच्या समोर काउंट होत आहे. म्हणजे कसं, आता बिल अमाऊंटला सिलेक्ट करूया फर्स्ट. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग बिल अमाऊंट सिलेक्ट केलो. डॉट टू फिक्स्ड मेथड यूज करतो. टू फिक्स्ड मेथड मध्ये हा दोन दाखवायचे आहेत ना, मी फक्त इथे दोन लिहून जातो. म्हणजे मला डॉटच्या समोरचे दोन नंबर पाहिजे. मग एकदा रन करून बघू. नोड 05 नंबर डॉट जेएस, ही बघा 76.50, सॉरी 78.56, चारच आले. म्हणजे मला इथंपर्यंत दाखवायचे, 5 पर्यंत. मग इथं काय करा, 5 द्या. 5 नंबर पर्यंत दाखवते तो डॉट समोर. इथून नाही काउंट होता तो, डॉटच्या समोरच काउंट करतोय. लक्षात राहू द्या. मग आता ही टू प्रिसिजन काय करते काम, ते पण सेम काम करतो. तो इथून काउंट करतोय स्टार्टिंग पासून, तो डॉट पासून नाही. प्रिसिजन कधी पण स्टार्टिंग पासून, टू फिक्स्ड डॉट पासून असतं, पॉईंट समोर. कन्सोल डॉट लॉग बिल अमाऊंट डॉट टू टू प्रिसिजन. आणि इथे मी चार नंबर घेतो, म्हणजे 1 2 3 4, म्हणजे इथं इथंपर्यंत प्रिंट व्हायला पाहिजे. सेकंड फर्स्ट वन काय करतो, कमिट आउट करतो. ही चेक करा, आलं का 78.56 इथंपर्यंत. तर जर 5 नंबर पाहिजे तर 5 करा. तो स्टार्टिंग पासून काउंट करतो. मी अगोदर सांगितले प्रिसिजन कधी पण स्टार्टिंग पासून काउंट करतो, इथंपर्यंत प्रिंट होतो. तो फिक्स्ड जे आहे तो पॉईंटच्या समोर काउंट करायला स्टार्ट करतो. ही बघा आता 5 नंबर आले. नंबर मध्ये एवढंच पॅकेज आहेत इनबिल्ड, आणि हे इम्पॉर्टंट पॅकेज आहे. ठीक आहे. जे इनबिल्ड मेथड आहे ते, नॉट अ पॅकेज, इनबिल्ड मेथड्स. दोन्ही कळालं का, दोन्ही मेथड, प्रिसिजन आणि प्रोफिक्स. येस. दोन्ही मेथड कळालं असेल तर ओके. प्लीज एक्सप्लेन अगेन. नो प्रॉब्लेम. या लेट मी एक्सप्लेन यू वन मोर टाइम. ओके. इन नंबर पॅकेज, की हा नंबर पॅकेज मध्ये दोन इनबिल्ड मेथड आहेत. दोन इनबिल्ड मेथड कोणतं कोणतं, टू फिक्स्ड, टू प्रिसिजन. ठीक आहे. फिक्स्डचं स्पेलिंग एफ कॅपिटल आहे. ठीक आहे. आणि प्रिसिजन पी कॅपिटल, PRE, PR. आणि दोन इनबिल्ड मेथड आहेत. आणि टू फिक्स्ड आणि टू प्रिसिजन दोन्ही एकच काम करतो. लास्टचे नंबर, एंडिंगचे नंबर जे आहेत ना, तुम्हाला जेवढा काउंट पाहिजे तेवढा नंबर आउटपुटला शो करू शकतो. एखाद्या फ्लोट मध्ये नंबर असतील, तर नंबर बिग एंड मध्ये असतील, जर आपल्याला तेवढं नाही दाखवायचे, 0.000, ते काही 0000 युजेबल नसते ना. आणि मोर देन 5 6 जर पॉईंट समोर बिल्डिंग मध्ये वगैरे देत असाल तर दॅट इज नॉट गुड. ओके. एखाद्या बिल्डिंग मध्ये पॉईंट समोर 10 नंबर समोर बिल्डिंग, ते पॉईंट समोर देत असेल, नंबर येत असेल, ते नाही नीट दिसणार इव्हन बिल्डिंगच्या सॉफ्टवेअर मध्ये, प्रिंटिंग मध्ये, PDF मध्ये. पण त्या सिच्युएशन मध्ये हा दोन मेथड युज होतात. तुम्ही जेव्हा प्रिंट आउटपुटला करत असता तेव्हा हा मेथड युज करायचं. तो फिक्स्ड 5. फिक्स्ड 5 म्हणजे हे समोरचं 5 अंकी घेते. एक दिलं फक्त 5 घेतो, दोन घेतले दोन्ही घेते, तीन घेतले इथंपर्यंत घेतो. तो फिक्स्ड पॉईंट समोरनं स्टार्ट काउंट करतोय. आणि तो प्रिसिजन काय करतो, तो स्टार्टिंग पासून काउंट करायला स्टार्ट करते. किंवा 5 इथं घेतलं, ही फरक आहे, एवढा प्रिंट होतो. जर फिक्स्ड मध्ये 5 घेतलं तर पॉईंट समोरचे 5 नंबर लास्टला प्रिंट होतात. इतर प्रिंट होतच होतो. याच्यासोबत फिक्स्डच्या समोर पॉईंटचे 5 नंबर प्रिंट होतात. नाव आय होप यू ऑल आर गेट.
कळालं? आता नेक्स्ट नेक्स्ट टॉपिक आपण कव्हर करू. आता ही पण कोड रेफरन्सला देत. तुम्ही पण मी जसं फोल्डर स्ट्रक्चर बनवते तसं बनवा, स्टँडर्ड राहील. कारण प्रॅक्टिस करताना वगैरे इझी होऊन जाईल, लगेच कळून जाईल कोणता टॉपिक कुठं आहे. असं रॅन्डम सर्च करण्यापेक्षा फोल्डर वाईज बनवलं तर इझी जाईल ते. दोघांना दोघांना लिंक वर कोड शेअर करून दिले. आता नेक्स्ट टॉपिक जे लर्न करणार आहे दॅट इज मॅथ. मॅथ पॅकेज, math.js. खूप इम्पॉर्टंट पॅकेज आहे. आता तुम्ही ओटीपी वगैरे जनरेट करतात. ओटीपी म्हणा, एखादा रॅन्डम नंबर, ते गेमिंगचे वगैरे असतात बघा. तुम्ही काहीतरी नंबर चूज करतो, समोरचा काहीतरी नंबर येतो, दोन्ही इक्वल असेल तर. असल्या रॅन्डम नंबर जर जनरेट करायचं असेल ना, रॅन्डम नंबर, ऍब्सोल्यूट नंबर, राऊंड फिगर नंबर, फ्लोर नंबर, सील नंबर, हे सगळ्यांसाठी मॅथ मध्ये भरपूर पॅकेजेस आहेत. ते सगळं पॅकेजेस मॅथ मध्ये आम्ही लर्न करूया. कसं काय करत असते, एखादे नंबर राऊंड फिगर मध्ये लावायचं असेल, ठीक आहे, ते कसं राऊंड फिगर मध्ये येतो. मायनस मध्ये मला ऑल टाइम प्लस मध्ये नंबर पाहिजे, मग ते कसं घेता येतो. रॅन्डम नंबर कसं जनरेट करता येते, रॅन्डम टोकन, एखादं टोकन कसं जनरेट करता येते, ते सगळं मॅथ मध्ये कव्हर होतं. मॅथ इज अ टॉप पॅकेज. ह्याच्यामध्ये बघा, फ्लोर आहे, मॅक्सिमम नंबर काढू शकतो, मिनिमम नंबर, राऊंड फिगर, रॅन्डम नंबर, ठीक आहे, स्क्वेअर रूट, स्क्वेअर, ऍब्सोल्यूट, कोसाइन, एवढं सगळे इनबिल्ड मेथड आहेत. टॅन, मॅन, सगळे भरपूर आहेत मेथड याच्यामध्ये. जे रॅन्डम नंबर, एखादा रॅन्डम नंबर जनरेट करायचा असेल तर 40 इंटू 10. आता बघा, एखादा रॅन्डम नंबर जनरेट करू, मला काय करते, ब्रॅकेट मध्ये घेतो console.log. जर आता मी हे फाईल रन करतोय ना, काही तर रॅन्डम नंबर जनरेट होऊन मिळेल. 06 math.js. ही बघा, काही तर 0.62 एक नंबर जनरेट होऊन मिळाला. पण मला हे इथचं मल्टिप्लिकेशन कर. आत्ता बघूया, की बघा 3 पॉईंट काय तर आलंय. चला आपण एक काम करूया. नाव टुडे इज इनफ, दिस दिस मच. टुमॉरो वी टॉक अबाउट दिस रॅन्डम नंबर ऑल पॅकेजेस. जेवढं पण पॅकेजेस, सगळं पॅकेजेस मॅथ मध्ये बघूया. त्यानंतर ना अरे स्टार्ट करणार आहे उद्या मी. अरे नंतर ना फंक्शन, फंक्शन नंतर ना ऑब्जेक्ट. उद्या एवढं कव्हर होईल, अरे, फंक्शन, ऑब्जेक्ट आणि मॅथ पॅकेज. उद्याचं प्लॅनिंग हा असेल तर त्याचं समोरचं प्लॅनिंग असेल इटरेशन, फ्लो कंट्रोलर, म्हणजे लूप कंट्रोलर्स घेऊया सगळे. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, फॉर इच, मॅप, फिल्टर, रेड्यूस, हे लूप सगळं कव्हर करू. फॉर इन, फॉर ऑफ. त्यानंतर ना स्विच आणि ईपीएल्स कंडिशन बघूया. दोन कंडिशनल गोष्टी कव्हर करू. ते त्याच्या नेक्स्ट डे दिवशी. 3-4 डेज मध्ये पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलंय. विथ वेल कॅल्क्युलेटर बनवू, एज कॅल्क्युलेटर बनवू. त्यानंतर ना स्विच मध्ये आपण वोटिंगचे काय लॉजिक लावू. 18 प्लस असेल, मायनस असेल, ते करूया. प्राईम नंबर रिमूव्ह करू. अरे मध्ये डेटा स्टोअर, फॅच, भरपूर काही गोष्टी करूया. रॅन्डम नंबर, एखादी 2चं टेबल, 5चं टेबल कसं जनरेट करतात. लॉट ऑफ थिंग्स आर ऑन गोइंग इन अपकमिंग सेशन. अटेंड राहा, कळून जाईल. ठीक आहे. लेट मी क्लोज टुडे सेशन हिअर.